तूच दैवत माझे मी दास मुकारे, घडल्या माझ्या हातून जरी या चुकारे, घेईन पदरात तव चरणाचे हे निखारे, असू दे श्री गणेशा तुझी मजवरती ही कृपा रे। वेलकम टू कोकण बुक। आणि प्रथमतः सर्व गणेश भक्तांना ह्या गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। तर आज आपण आलो आमचा गणपती न्यायला। उद्या आमचा बंधू सुरेश दादा आणि सुजित दादा हे आमचे मित्र आहेत आणि त्यांच्या कारखान्याला भेट द्यायला आलो। आमचा गणपती देखील कंप्लीट झाला कसा असेल आणि त्यांच्या कारखान्यात अजून कोणकोणत्या वेगवेगळ्या मूर्त्या अप्रतिम यांचं आर्ट असतं। आणि माझ्या समोर पाहता ही मूर्ती देखील आपल्याला सांगायची गरज नाही आहे। दादा एक कुठल्या ह्याच्यात आहे फेम मध्ये? ही महाराजा म्हणजे चिंतामणी स्टाईल आहे, त्याची पोज तशी आहे आणि शिवशंभू बॅकग्राऊंडची मूर्ती आहे। ओके, शंकरचा खाली वाघ आहे, शंकरची जी थीम आहे त्याच्यावर आहे। आणि ही मूर्ती मुर्तवडे सार्वजनिक खत्तर गल्ली सार्वजनिक मित्रमंडळ गणेश बाप्पा मित्रमंडळ यांची मूर्ती आहे आणि ती यंदा पहिल्यांदाच आपल्याकडे आलेली आहे। त्याचा उद्या आगमन सोहळा आहे। ओके, अशा अनेक मूर्ती आहेत। तर आपण त्यांच्या कारखान्यात कोणकोणत्या मूर्त्या आहेत त्या पाहूया। जिकडे तिकडे चहूकडे हा नामाचा गजर चाले। आपण पाटेकर आर्ट्स मध्ये आलेलो आहेत आणि त्यांचे मालक देखील आज बघा आहेत आणि हैवान झालंय आणि सतत भूकंप आणि या सुनामी लाटा येतात तेव्हा हा माणूस बदलले म्हणून सांगतोय। विसरून गेले नीती आणि धर्म म्हणती स्वतःला हे संत हो, म्हणती स्वतःला हे संत, म्हणती स्वतःला हे संत। सुनामी लाटानी किती भूकंपानी बुडाली दुनिया ही केलेल्या
आता गणपतीचं डायमंड वर्क चालू सुजित दादा करतोय आणि खूप त्याचं वर्क खूप छान झालंय मूर्तीचं. इथे तुम्ही पाहू शकता हिरे जडीत मुकुट बनवलाय. मुकुट देखील दादा मुकुट हा मला वेगळा पाहायला मिळतोय. काय मुकुट मध्ये पण हे आहे का? हे आता पूर्ण फुल डायमंड आहे. गणपतीला मुकुट सकट तुम्ही बघाल हा तर पूर्ण डायमंड वर्क केलंय आपण. ज्या सीट वापरून आपण पूर्ण मुकुट पूर्ण डायमंड केलंय. ज्वेलरी जे गणपती आहे ती पण डायमंड केलेली आहे आपण. लटकन आहे बरंच आपण म्हणजे जे गणपती आहे लालबाग राजाचे मोठे मॉडेल आहे. धोतर आहे, शाल आहे, फुल डायमंड केलंय आपण. हे धोतर तुमचं ते कलर असतं ते आपण तुम्ही सांगता की ते मालक जसं सांगतात? आपण मालक पण सांगतात पण आपण आपलं कॉम्बिनेशन करतो. पण डार्क असेल तर ते लाईट शाल मारतो, शाल लाईट असेल तर डार्क धोतर असेल तो असं आहे. हे लोड पण कपड्यामध्ये नेसवलेत आपण, जे वर्क असतं तसं केलेलं आहे. दाखवा जरा आम्हाला कसं म्हणजे तुम्ही जे करता डायमंड वर्क चेनचं काम म्हणजे हे चेनचं काम करतो. लटकन ओके हे लटकन आहे का? हा लटकन हलतं ना, हलतं खूप छान दिसतं. चेन दिसतं. सोंडेवर आपण असं पॅच मारून आधी कटिंग करून घेतो आणि ते लावतो आपण. जे आधी कटिंग करायला लागतं म्हणजे त्या मापाचं माप काढायला लागतं, त्यानंतर ते काम चालू करतो आपण. त्या हिशोब त्याचं जी साईज असते ती पहिले बनवायला लागते. डायरेक्ट पॅचवर जात नाही. मुकुटानुसार ती साईज बनवायला लागते. तुम्ही आता म्हणजे बऱ्यापैकी सगळीकडे डायमंड वर्क जास्त रिक्वायरमेंट आहे, चालू मागणी जास्त डायमंडची जास्त आहे. ओके, त्यामुळे खूप मूर्ती पण सुरेख उठून दिसते. धोतरमुळे पण छान वाटते. धोतर मारलाय हे आता कापड मध्येच धोतर, कापड वेलवेट मध्ये. आपल्याकडे त्या 3-4 प्रकार सॅटिन आहे, प्रिंटेड आहेत, परत मूनलाइट मध्ये आहेत, प्लेन मध्ये आहेत, ओके जरी म्हणजे चकमकी म्हणतो त्याच्यामध्ये आहेत. ज्या व्हरायटी आहेत तशा आपण आणतो. आता इथेच आपण जर पाहिलं तर असू दे मूर्ती कव्हर केलेत थोडेसे. पिशवी काढू, मूर्तींची काळजी देखील घेतली जाते. पेंटिंग झालं की पिशवी टाकायला लागतं, कव्हर करावे लागतं. धूळ उडू नये म्हणून धूळ तशीच राहायला पाहिजे. आता आपण आता धोतर बोलत होतो. धोतर काय म्हणलं वेगवेगळे कलर प्लेन मध्ये धोतर. ओके, सॅटिन मध्ये गोल्डन शाईन आहे वरचं ना. हा गोल्डन शाईन बरोबर. दुसरे प्रिंटेड, हा प्रिंटेड आहे. हा प्रिंटेड मध्ये आणि तुम्हाला येल्लो पाहिजे तर पिवळा मध्ये दाखवतो तुम्हाला. प्लेन मध्ये पेंटिंग मध्ये डिझाईन असते का? प्रिंटेड, हा जी प्रिंट येते ना अपोजिट येते ना ती प्रिंटेड आहे. प्रिंटेड मध्ये. आणि हा कोणता आहे आपण जो हे करून ठेवलाय? प्लेन मध्ये. सुरेख मूर्ती मोठी प्लेन मध्ये धोतर आहे, सॅटिन येलो मध्ये. म्हणजे प्रिंटेड जसे प्लेन काय काय पिवळा पितांबर लागतो ना, त्याच्यामध्ये पिवळा पितांबर आहे. आणि इथे हा जो कलर आहे वेलवेट सारखं वाटतं कापड, पण हा कलर येतो वेलवेट म्हणजे जे गन असते त्याच्यातून आपण युज करून मारतो. ऍक्च्युली याचं फील कापड सारखंच आहे. कापड सारखं जे आपलं वेलवेट कापड येतो ते पहिलं ते असायचं, आता ओरिजिनल येतं. पहिले 10-1 वर्षापूर्वी अशामध्ये काम चालू होतं. त्याच्यात वेगवेगळे कलर येतात का? हा कलर येतो. हा पण वेलवेट, गादी पण मारले वेलवेट. ही लालबागच्या राजाची प्रतिकृती आहे. त्याने पण धोतर आपण सेम वेलवेट मध्ये नेसवलंय. जे या गणपतीचे मालक आहेत त्यांना सेम तशा पॅटर्न मध्ये पाहिजे. त्यांनी खास मुंबईहून कपडा पाठवून त्यांना जो कलर पाहिजे होता तो त्याला चॉईस करून त्यांनी पाठवला आहे. त्या पद्धतीने आपण नेसवलं आहे. डायमंड वर पण केलेलं आहे. त्यांना जास्त पाहिजे. मालक भरपूर हौशी आहेत. गंगावणे म्हणून आहेत, इथले राहतात मुंबईला. पण त्यांना काम मस्त आवडलं म्हणून. खूप सुरेख मूर्ती आहे. आपण धोतर मूनलाइट प्रिंटेड मध्ये. मूनलाइट म्हणजे लाईट शाल, ती प्रिंटेड मध्ये. याला बॉर्डर पण डार्क मध्ये मारले, कारण अपोजिट आला पाहिजे कलर ना, बॉर्डर मारले. ही कोणत्या ह्याच्यात आहे? हे टिटवाळा मध्ये. टिटवाळा गणपती. टिटवाळा गणपती मॉडेल आहे. गणपती आहे ना पुण्याचा, त्याची प्रतिकृती आहे. हा आपण व्हाईट जरी मध्ये बोललो ना, त्याच्यामध्ये पण वेळा धोतर नेसवलाय. दगडूशेठ पुण्याचा गणपती. आणि धोतर आपण जे बघतो ना ते वेगवेगळे, त्याच्यात हे एक वेगळं आहे जरीमध्ये वेलवेट मध्ये. खूप प्रकारची धोतर नेसवलंय. आपल्या इथे एक आपला मित्र आहे, तो नेसवतो, रुपेश गिमोगर.
तो अतिशय उत्तम आपल्याकडे धोतर नेसवतो. हा आपल्या जय मल्हार मध्ये आहे. तो पण प्रिंटेड मध्ये मारलेला आहे, पण जांभळ्या टोन मध्ये थोडी. गणपतीला सुटेबल बॉर्डर आपण अशी डार्क मध्ये मारले. हा प्लेन मध्ये आहे धोतर. लालबागचा राजा अनेक प्रकारमध्ये फेट्यामध्ये आहे. म्हणजे तुम्हाला पाहिजे ते फेटा देखील सुंदर. फेट्यावर आपण एक बघूया फेटे कोणकोणत्या प्रकारचे असतात. आणि ह्याचं देखील धोतर खूप कॉम्बिनेशन खूप छान आहे. एक मूर्ती आपल्याकडे आहे पूर्ण आपण तिला साडी वर्क मध्ये, म्हणजे जी बॉर्डर 1 टोन केलेली आहे. साडी पण तीच बॉर्डर दिसते तुम्हाला. हा त्याचा काठ वेगळा येतो आणि सिंपल अशी मूर्ती आहे. सायलेंट, जास्त तिला कलर नाही लागत. दागिने पण कमी असतात. त्यानुसार आपण तिला कॉम्बिनेशन केलं. लोड पण आपण कपड्यामध्ये मारलाय. कलर टोन पण वेगळे. हा, ही कलर बॉडी टोन आहे. स्किन कलर येते ना, स्किन कलर मध्ये येते बॉर्डर. सेम. खूप शांत शांत मध्ये फेट्याचं काम. टोन जे अपोजिट घेतलेत तशा पण चॉईस केलेत. ब्रोच पण लावलेला आहे. फेट्याला जो सुटेबल येतो. दादा, आपण मूर्ती आणि फेट्या वर्क त्याचे वेगळे वेगळे चार्जेस असतात. जसं तुम्ही मूर्ती व्हायचं फेटे हे कराल तसं जसं जे गणपतीच्या मालक आहेत त्यांना जसं पाहिजे असं पण तसं करून देतो. आपण अनेक धोतर बघितली वेगवेगळी, आणि तसंच फेटे हा देखील एक आता नवीन हा एक फेट्याचा वेगळा आहे. वारकरी काय ह्या मूर्तीबद्दल सांगाल? ह्या मूर्तीचा पण स्पेशल असं वारकरी जो पॅटर्न आहे आपला, वारकरी आणि धोतर म्हणजे वारकरी आपण वारी करतो त्यामध्ये आपण तो पॅटर्न केलेला आहे. ज्या मालकांची मागणी होती की त्यांना असं असं पाहिजे त्यानुसार आपण केलेला आहे. पूर्ण व्हाईट टोन मध्ये केलाय. म्हणजे आपण फेटा व्हाईट दिसेल तुम्हाला, धोतर व्हाईट, शाल व्हाईट. नाम पण आपण माऊलीचा काढलेला आहे. मूर्ती अशी राजेशाही आहे ना, त्यामुळे ते सुटेबल केलं याला. वेगवेगळे फेटे, वेगवेगळे धोतर, तुम्हाला जे पाहिजे ते पाहिजे ते आपण व्हरायटी जशा पाहिजे तशा पण देतो आपण. सुरेख मूर्ती आहे. शेतकरी फेटामध्ये आपला जो नेहमीचा रेग्युलर फेटा असतो तसा मारलेला आहे. त्याला आता लटकन लावायचे आहे. म्हणजे गणपतीला सुटेबल कानबिन त्यानुसार आपण तो त्याचा रिंग मैरप मारलेला आहे. वेगवेगळ्या आणि धोतर आपण व्हाईट मध्ये केलंय. जरी चकमध्ये त्याला बॉर्डर पण ब्लॅक मारलेले. लोड पण आपण ओरिजिनल टाकलेला आहे. डायमंड वर्क केलेला आहे. हा फेट्यामध्ये फेटे वेगवेगळ्या प्रकारचे आपण आता बघणार आहे की कोणते कोणते असतात. आपला नेहमीचा रेग्युलर फेटा, दुसरा मल्हारी फेटा आहे तो तिकडे आहे. तुम्ही शेतकरी फेटा बघितला म्हणजे आपला जो पगडी टाईप. दुसरा मल्हारी एक पगडी नेसवली आहे, हे त्याचे काम दाखवतो. खूप सुरेख. फेट्यांचे काय कलर बऱ्यापैकी कुठल्या कलर? बऱ्यापैकी राणी कलर छान वाटतो. राणी मरून वगैरे, राणी मरून कलर छान, किंवा आपला जांभळा कलर येतो तसंही मग चालतो. त्याच्यावर पण आपण नाम जो काढलेला आहे तो पण आपण माऊली टाईप काढलेला आहे. 2 झेंडे बघाल तुम्ही तर आपला जो लोक आहे माऊलींचा त्यानुसार काढलेला आहे. डायमंड वर्क केलेला आहे. मूर्ती ही एक 5.5 फुटाची मूर्ती आहे. मार्गदावणे गाव आहे तिथे जाणार आहे. ही मल्हार पगडीमध्ये आपण म्हणजे मल्हारी मार्तंड आहे त्यामध्ये आपण गणपती बसवलाय. जो आपल्या कारखान्यात आपल्या गणपतीचे धोतर फेटे नेसवतो रुपेश गिमोकर, त्याने त्याचा हा स्वतःचा गणपती आहे. त्याने त्याचं वर्क केलेलं आहे स्वतः गणपती. अतिशय सुंदर बघा तुम्ही, जी पगडी आहे सुंदररित्या सजवलेली आहे, नेसवलेली आहे. त्रिशूळ पण दिलेला आहे हातात. डमरू बघाल तर डमरू पण दिलेला आहे हातात. म्हणजे जो मल्हारी मार्तंडाचा अवतार आहे त्यामध्ये धोतर पिवळा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये वर्क केलेलं आहे. याची थोडीशी जी शेड आहे कलरची ती थोडी वेगळी वाटते. थोडी वेगळी प्लास्टिक पेंट मध्ये आपण केलेली आहे. ओके, प्लास्टिक पेंट मध्ये. प्लास्टिक पेंट मध्ये काय प्लास्टिक पेंटचं काय खासियत आहे? प्लास्टिक पेंटला शाईन मारते थोडी, आणि पाणी वगैरे काय प्रॉब्लेम येत नाही. वॉटर बेस वॉटरप्रूफ करतात. आणि त्या मूर्तीला सुटेबल त्या येलो शेड मारले. त्या मल्हारी गणपती आहे ना, त्यानुसार आपण ते केलेलं आहे. ओके, खूप सुरेख फेटा आहे. आपण आधी बघितला हा एक वेगळा प्रकार फेटा आहे. मल्हारी फेटा आहे. ओके, खूप सुरेख मूर्ती आहे. ही किती फूट? ही 4.25 फूट मूर्ती. आता ही कुठल्या ह्याच्यात आहे? हे अघोरी टाईप म्हणजे शंकर महादेव त्यांच्या टाईप गणपती मूर्ती आहे. अघोरी मूर्ती म्हणजे त्यांचा गणपतीचा मॉडेल आहे. आणि बालमूर्त पण होऊ शकते. दोन्ही पॅटर्न होऊ शकते. बालमूर्तीला पण जो आपले मुकुट न घातलेला गणपती.
ऋषीमुनी टाईप. हा ऋषीमुनी टाईप किंवा आगोरी आगोरी म्हणून जरा वेगळंच मॉडेल आपण बनवलंय. त्याच्या हातात साप दिलेला आहे. ओके. ही आपली रंगकाम करण्याची फिरकी आहे. या फिरकीवर आपले मोठे गणपती 8 बसतात आणि छोटे 16 बसतात. एका ठिकाणी बसून आपण पेंटिंग एकच जर गोष्ट असेल, डोळे तर सगळ्यांचे लाईनीत डोळे. हे बघा फिरते अशी जागेवर पण फिरते, सेपरेट फिरते. आणि हे आपण स्पेशल 1 टोन लाईट टोन मध्ये बनवले. जे आपण खाली बघितली फेटा नचवली तशानुसार आपण बघितले आहे. त्याचं काम थोडं वेगळं आहे. पूर्ण लाईट टोन लागते, जास्त डार्क करून जमत नाही. बॉडीला स्किन कलर आहे ना आपला, त्यानुसार आपल्याला करायला लागते. दगडूशेठ मध्ये आहे मूर्ती. छोट्या पण मूर्ती आहेत तिथे पलीकडे. या वर्षी किती मूर्ती आपल्याकडे? या वर्षी जवळजवळ आपल्याकडे 400च्या वरती मूर्ती आहेत, छोट्या मोठ्या पकडून. ओके. मग बुकिंग फुल झालंय? बुकिंग फुल झालेली आहे. एक्स्ट्रा घेतलं नाही? एक्स्ट्रा घेतलेले आहे पण ते जातात आपल्या. नाही म्हणजे आता एक्स्ट्रा जर बुकिंग आली तर नाही? आहेत ठेवलेले एक्स्ट्रा. थोड्या बुकिंग साठी ठेवायला लागतात तेवढ्या. अचानक आले तर त्यांच्यासाठी. अचानक वगैरे काय काय अचानक लागतात ना. ही लालबागची मूर्ती आहे. ओके. स्वामींच्या ह्याच्यात मूर्ती बनवली, खूप सुरेख आहे. स्वामी भक्त असतात त्यांच्यासाठी ही स्पेशल मूर्ती. आज गणेश स्थापन चालेत काही जण. बऱ्यापैकी आपण आता छोटे बघितले, आता मोठी मूर्तीमध्ये म्हणजे 4 फूट 5 फूट. आता आपल्या समोर हे 5.5 फुटाची मूर्ती आहे. 5.5 फुटाची मूर्ती आहे. आपले जे ग्वागर विभागाचे तालुका अध्यक्ष मनसेचे प्रमोद गांधी, त्यांची मूर्ती आहे. गेले 5-7-8 वर्ष आपल्याकडे मूर्ती आहे. ती पूर्ण डेव्हलपमेंट असेल त्यांची, म्हणजे झालेली पूर्ण कम्प्लीट मूर्ती तयार आहे. डायमंड असेल, धोतर असेल, सगळे 5.5 फुटाची त्यांची मूर्ती असते. मोहन गांधी आहेत, मोहन गांधी, प्रमोद गांधी यांची मूर्ती. धोतर रिअल आहे? धोतर रिअल आहे, कापडाचं नसेल, सगळं डायमंड वर्क आहे. लेन्स डोळ्यांचं तुम्ही बघू शकता, रिअल वाटतात आपल्याला. अजून असेच मोठे मोठे किती आपले गणपती आहेत? मोठे आपले आज आपण बघतोय आता मल्हार अवतार येतो. ही कोणती? ही मल्हार अवतार आहे, जो आपला धोतर आर्टिस्ट आहे रुपेश गिमोकर, त्याची मूर्ती आहे. धोतरचे जो सिनियर आर्टिस्ट आहे, आपले धोतरचं काम जे करतात त्यांची मूर्ती त्यांनी स्वतःसाठी तयार केली. ओके. ही लालबागच्या राजामध्ये आहे ना? हो. ते धोतर खूप वेगळं कलरिंग मध्ये मिसवलेलं नाही, कलरिंग मध्ये. ओके. मला अशी मूर्ती सांगायला आधी हे द्यायला लागते की अचानक इथे चॉईस करून मिळते? आता यांचे काही नवसाचे आहेत, कायम काय काय लोकांचे लालबागच्या राजाचे आहेत. ओके. लालबागच्या राजाची भक्त तिकडे मुंबई साईडचे, ते कायम आपल्याकडे लालबागचा राहतात. म्हणजे आपल्या कारखाना चालू असताना त्यांची कायम लालबागचे राजे आहेत. आपल्या कारखान्यात पुढे जवळ 35 ते 40 मूर्त्या ह्या लालबागच्या राजाच्या आहेत, नवसाची, कायम त्या स्वरूपी लालबागचा राजा. ही एक सुंदर मूर्ती, ही चिंतामणी. काय हे दादा वर काय हे काय? हे जगन्नाथचं मंदिर आहे, जे की 2024चा जो मुंबईतला चिंतामणी आपला चिंतामणीचा अवतार आहे. चिंतामणीचीच पोज आहे. 2024 त्याचं स्पेशलिस्ट असते. चिंतामणी मुंबईतल्या मूर्तीची स्पेशलिस्ट असते दरवर्षी काहीतरी. गेल्या वर्षी राम मंदिर होतं, तसं हे यंदाच जगन्नाथ मध्ये जगन्नाथची 3 आहेत. ही देखील सुरेख मूर्ती आहे. ही मला वाटते 5 फूट 4 फूट 4 फूट. जबरदस्त कलर कॉम्बिनेशन आणि खूप सुंदर रेखीव काम.
कलर टोन पण छान आहे. धोतरचा कलर तुम्ही कसं सिलेक्ट केलाय म्हणजे त्यांनी? धोतरचा हा ते सांगतो आपल्याला जे कलर मारलेले असतात ना, काय काय धोतर नेसवून घेतात ना आपल्याकडे, आणि हे कलरिंग केले त्यांनी, धोतर कलरिंग करायला सांगितले त्यांनी. आखणी चालू आहे आता, आणि ही एक त्याला खूप जो कलाकार असतो ना त्यालाच कळत असते. डोळ्याची जी आखणी असते, जे खरे खुरे वाटतात आपल्याला, गणपती बाप्पा आपल्याकडे बघतात, ही जी आखणी असते, कलर असतील, हे आपण पाहू शकतो. असं वाटतं गणपती बाप्पा आपल्याकडेच पाहतायत आणि कला साकारतात सुरेश दादा. हा एक वेगळा विषय असतो जो म्हणजे कलाकारांचा. काय दादा तुम्ही आखणी करताना काय काळजी घेता, किंवा काय कसं ते आहे? गणपतीची आखणी म्हणजे रेखणी, जे डोळ्याचं काम बोलतो किंवा गंध काम असेल त्याला आखणी बोलतो. गणपतीचं मेन डोळे आहेत. किती तुम्ही वर्क केलं तर जोपर्यंत डोळे येत नाहीत तोपर्यंत त्यांच्यात जिवंतपणा येत नाही. आणि माझा फोकस ते डोळ्यांवर असतो जास्त पेंटिंगपैकी, की जेवढं आपल्याला डिटेलिंग करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न करतो. आता आखणी जवळजवळ मी 4वी-5वी असल्यापासून, मी जेव्हा शाळेत मला शिकवायचे शिक्षक, तर माझे शिक्षक लेक्चर चालू असताना मला आखणी जमायचे, मी लहान असताना. पण मला असं, मी मोठ्या मोठ्या कार्यक्रमांची आखणी बघायचो आणि मी ते पुढे लेक्चर शाळेत सर शिकवायचे आणि मी माझ्या बुकवर डोळेच काढत राहायचो, गणपतीचे डोळे जे पोज आहेत त्याचे काढत राहायचो. तर मी आखणीची भरपूर लहानपणी प्रॅक्टिस केली. अजूनही आखणी पूर्ण माझ्या जे गणपती होते त्यांना सगळ्यांना माझी आखणी आवडते, पण मला अजून असं वाटत नाही की मी कम्प्लीट आखणी शिकलोय. मी अजून भरपूर ट्राय करण्याचा प्रयत्न झाला, अजून मी आखणी शिकतोय, परिपूर्ण नाही, पण अजूनही मला काम त्या आखणीवर डेव्हलप करायचं आहे, याच्यापेक्षा अजून डेव्हलप करायचं आहे. लोकांना सगळ्यांना आखणी आवडते आपली. आता स्पेशल आखणी येतात बघायला, डेमोस्ट्रेशनची नवीन कारखानदार येतात माझ्या डेमो द्यायला, पण देतो मी. पण मला असं वाटत नाही की मी अजून आखणी शिकलोय, मला अजून भरपूर त्यामध्ये डेव्हलप करायची आहे. कलाकाराचं हे असतं की कधीच, आणि आपण आखणी करण्याचा प्रयत्न करतो, आपल्याला जसं सेवा करता येईल बाप्पाची तसं सेवा करण्याचं काम करतो, आणि जे आपल्या हातातून घडायचं आहे ते शेवटी गणपती आपल्या हातातून त्याची सेवा परिपूर्ण करून देतो. किती वर्ष आता आपला हा एक्सपिरियन्स? आपला हा आखणीचा आपल्या गणपती कारखान्याला जवळजवळ 18 वर्ष झाली. बोला तुम्ही. गणपती कारखान्याला आपल्या 18 वर्ष झाली पूर्ण. ह्या वर्षी 18 वर्ष आहे. 2008 ला आपली स्थापना झाली. 8 ते आता जवळजवळ आपलं आता यंदा 25 चालू आहे, आणि त्याच्यात 18 वर्ष आपली कारखान्याला झाली. 18 वर्षात मी जवळजवळ पहिले 2-3 वर्ष ना आखणी, लहान असल्यामुळे मी करायचो ना, मी 8वीला होतो तेव्हा. तेव्हा माझा काका, एक मित्र होता, काका होता, ते आखणी करायचे. पण नंतर मी 2010 पासून मी स्वतः आखणी करायला बसतोय. जवळजवळ 15 वर्ष आखणी मी स्वतः करतोय. आता आखणी तुम्ही सुरेख करता, तरी पण तुम्हाला आखणी कुणाची आवडते? आखणी मी करतो. आता माझे बरेच आखणीपटू मित्र मंडळी आहेत, कॉलेजचे असेल किंवा इतर. पण मला जी आखणी मी ज्याच्याकडे बघून, ज्याच्या मूर्त्या बघून शिकलो, फक्त त्याच्या मूर्त्या बघतो, त्याचा डेमोस्ट्रेशन कधी बघितलं नाही. माझे ते मी त्यांना ओळखायचो, पण असे फेस टू फेस ओळखलं. अशी कैलासवासी मूर्तिकार, चिपळूणची मूर्तिकार राकेश कदम, ते गेल्या वर्षी त्यांचं निधन झालं. ते मला एक आखणीसाठी मला आदर्श होते, आणि त्यांची मी आखणी बघायचो गणपतीची, आणि त्यांची बघून मी त्याचा प्रयत्न करायचो तशी काढायची. हा जो तुमचा प्रवास आहे ती कशी सुरुवात झाली, किंवा आवड या क्षेत्रात कशी काय? प्रवास म्हणजे मी तसं म्हटलं तर माझ्या मामांचे कारखाने, माझा आमच्या इकडेचा बिझनेस. माझे मामा रत्नागिरीला खंडाळ्यामध्ये आहेत. म्हणजे माझे आजोबा भाई सुर्वे, आबा सुर्वे आणि गणेश मामा सुर्वे, हे यांच्याकडे मी लहानपणी जायचो मामा मी बरोबर. ते मी असं त्यांची माती घ्यायचो, तिथं करत राहायचो काम. नंतर मग करता करता मला त्यांचा वारसा मी इकडे आणला. मग इकडे मला गुरु लाभले हरिश्चंद्र कलमुकर, आणि मला जो बिझनेस चालू करून दिला ते मोहन जाधव, कैलासवासी मूर्तिकार मोहन जाधव, यांनी मला त्या टायमाला सुरुवात करून दिली. आणि राजूदादा कलमुकर युवा मूर्तिकार त्याने. मग तिथपासून मी 2008वीला असताना लहान होतो, त्यामुळे ते मी लहान असल्यामुळे मला ते मदत करायची. सगळं त्यांनी साचेबीची माती पुरवली होती मला त्यांनी. आज 18 वर्ष असताना बरेच, मग नंतर मी कोर्स केला, पूर्ण केला सगळं. एवढा अनुभव आहे. आता मार्केटमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी माहिती पडली, आता लोकांना तुमची कला पण माहिती पडली. काय लोकांचा प्रतिक्रिया किंवा कशी आता मागणी असते तुमच्याकडे? मागणी भरपूर वाढली. जवळजवळ मी आता मूर्ती तशा ऑर्डर मी परत पाठवल्या. भरपूर लेट आल्या मूर्त्या. म्हणजे पहिलं त्याचं कारण म्हणजे पीओपी बंदी. पीओपी बंदीमुळे आम्हाला प्रॉब्लेम आला. आता बंदी आमच्या गणपती आम्हाला गणपतीचं आशीर्वाद आम्हाला लाभले, आणि पीओपी बंदी उठली आमची. भरपूर प्रयत्न केला आम्ही पीओपी बंदी उठवण्यासाठी, पेनचे लोक असतील किंवा माझ्या वयाचे कारखानदार असते. जवळजवळ पीओपी बंदी उठल्यामुळे परत मूर्ती थोड्या कामाला उशीर झाला आम्हाला, प्रचंड किमती पण वाढल्या. पण काय गणेश भक्तांची भावना आहे शेवटी, ते आपण त्याला जपल्या पाहिजे. त्यांना शब्द दिले त्या मूर्ती दिलेच पाहिजेत. प्राईस पण यंदा जवळ 25-30% वाढल्या पेनला.
आणि तरी असताना सुद्धा त्या मनात आम्ही ह्या वाटा काढत काढत आम्ही इथपर्यंत आज ह्या वर्षीचा बिझनेस डेव्हलप केला. माझ्यासकट अनेक कारखानदारांनी ह्यावर्षी बिझनेस म्हणजे काठोकाठ डेव्हलप केले, कारण मूर्तीच उशिरा निघाल्या यंदा पीओपी बंदीमुळे. तर सरकारने पीओपी बंद हे केली, उठवली बंदी. आता नंतर मग मागणी यंदा भरपूर वाढली आहे. अजून पुढच्या वर्षीची बुकिंग आता सुद्धा झाली. आज सकाळी जवळजवळ 15 मूर्त्या बुक झाल्या सकाळी एका वाडीच्या. त्यांनी इथेच आले होते, मुंबईवरून आले होते. त्यांना अशा रस्त्यात दिसले मूर्त्या थांबले इथं. मी सगळे त्यांना इन्फॉर्मेशन दिली. 15 मूर्तीची बुकिंग त्यांनी यावर्षीच केली, पुढच्या वर्षीसाठी मॉडेल सकट. मूर्ती प्रचंड वाढत चालली आहेत. आणि मेन म्हणजे आपल्याकडे धोतर डायमंडचं काम कारखान्यामध्ये आपण स्वतः म्हणजे कारखानदार बाकी आणतात मूर्ती करा धोतर, पण आपण स्वतःच इथं मॅन्युफॅक्चर म्हणजे धोतर असेल की डायमंडवर स्वतः इथं आपण करतो, कारखाना आपले कलाकार आहेत. त्यामुळे मागणी भरपूर वाढत चालली. धोतर डायमंड तर प्रचंड मागणी. जवळजवळ 15 दिवस पेंटिंग लवकर संपवावी लागते आपल्याला धोतर आणि डायमंडसाठी. मागणी आहे, अजून मागणी वाढत आहे. यावर्षी मूर्त्या कमी पडल्या थोडक्यात म्हणजे आपल्याला काम करायला, कारण तेवढं डेव्हलप झालं नसतं काम. पुढच्या वर्षी लवकर आपलं मग आता जवळ मार्च महिन्यापासून चालू होणार आहे काम पेंटिंगचं. मूर्ती जर आपल्याला घ्यायची असेल तर काय करावं लागेल, मी सांग कसं काय? मूर्ती समजा आता बहुतेक इथे बुकिंग करायला लागते. नाहीच तर माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, फोन नंबर दिला मला. तुम्ही कधी कॉल करू शकता. कॉल करून माझ्यावर मॉडेलचे फोटो घ्यायचे, उंचीची साईज घ्यायची, किंवा तुम्हाला स्पेशल पाहिजे असेल तर मला जवळ एप्रिल ते मे महिन्याच्या दरम्यान कळवायचं. आणि सर जून महिना आपला लास्ट असतो बुकिंगचा, जून जुलै असली सिलेक्ट देतो, पण साधारण आपली जुलैला बुकिंग बंद करतो. नंतर पेंटिंगचा प्लॅन झालेला असतो, तो सगळं डेव्हलप करायला लागतो. मग बरोबर आहे. त्या मागणी वाढल्यामुळे नंतर मग करता येतं. मग लोकांच्या काय हे पण क्वालिटी पण मेंटेन ठेवायला पाहिजे. मूर्ती नुसतं घेऊन उपयोग नाही. आणि आपल्याकडे कलाकार कमी आहेत, म्हणजे सगळे घरगुतीचे आहेत आमचे. पेंटिंगचं सगळं फक्त आपल्याला धोतर नेसवायला आणि डायमंडसाठी मित्रमंडळी असतात, सगळे सहकारी मित्रमंडळी असेल, मैत्रिणी आहेत काय त्या करतात. पण कसं आहे, पेंटिंग स्वतःच करावं लागते. आपण जे डायमंड वर्क बघतो ना, ते कसं बनवलं जातं, दीदी बनवते इकडे. वेगवेगळे कॉम्बिनेशन असतात, ब्लू, रेड डायमंड्स आणि अनेक व्हरायटीमध्ये बनवलं जातं. दीदी हे डायमंडचं जे कॉम्बिनेशन असं कसं सिलेक्ट करता तुम्ही, कोणत्या कलरला कसं ते अपोजिट कलर त्याला टाकायला लागतं. हा, जो डायमंड असेल त्याच्या आपण कलर टाकायला रेडला व्हाईट. ओके ओके. हा 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 हा. आता फायनल टचअप चालू आहे. आता आपण जे बघतोय ते गणपतीचं बॅकग्राऊंड मेटलिंग करतात, म्हणजे जे फुल्ल त्याचं काम आपलं चालू आहे. जे आपण जे वर्क गणपतीचे फाईटचे बॅकग्राऊंड ब्लॅक बेस मारतो, त्याच्यातून आपण त्याला कलर भरत जातो, तेव्हा ते बॅकग्राऊंड आपला गणपती उठतो. हे मेटलिंग करतो ना, ब्रांज पल म्हणजे हा पल कलर येतो, ब्रांज येतं, गोल्ड येतं, सिल्वर येतं, त्याचं जे वर्क असतं. बऱ्यापैकी जे बॅकग्राऊंड आहे त्याला वेगळे कलर असतात, वेगळे. हा, वन टोन मध्ये पण चालतं, आणि अशा कलर मध्ये ब्रांज मध्ये पण चालतं, सिल्वर मध्ये पण चालतं. मग असं त्याचा शो शाईन मारते त्याला. आई देखील त्यांना मदत करतात. शेवटचा हात आता गोल्डन जी आपण फायनल टचअप बघत असतो.